हॅलो गाईज, डे विथ वसईची ड्रीम गर्ल. तर हा आपला आहे पहिला पार्ट. कसला पहिला पार्ट? तर हॅशटॅग मुंबईची शान पगोडा ह्याचा. तर हा तुम्ही जर बघितला नसेल तर पहिला जाऊन तो बघा. ओके, आणि अजूनपर्यंत लाईक सबस्क्राईब जर नाही केलं असेल तर पहिलं ते करून घ्या, म्हणजे माझे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात पहिले दिसतील. आम्ही भाईंदरवरून बस पकडली होती. पगोड्याचा पार्ट 2 आता चालू होत आहे. तर आपण चालल्यात आता वरती. तर बघा, हा गोल आपल्याला दिसला आहे आणि किती सुंदर दिसतोय. आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त आहे हा. आणि ह्याचं काम 2000 मध्ये चालू झालेलं होतं. 2000 काम चालू होतं आणि 2008 साली हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि हा पूर्णपणे 325 फुटाचा गोल आहे, एवढं लक्षात घ्या. आणि या गोलमध्ये एकही पिलर नाही आहे, एकही पिलर या गोलमध्ये नाही आहे. आणि एवढा सुंदर बनवला आहे. पहिलाच हत्तीदादा आपल्याला दिसतो आणि तिथे वॉचमॅन काका बोलत आहेत व्हिडिओ अलाव नाही आहे, आपल्याला फक्त फोटो काढू शकतात. तर हा मागचा साईडचा भाग आहे जो आम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर केला, कारण की तिथे कोण नव्हतं म्हणून. पुढे जाऊ तर इकडे अशोक चक्र आहे मोठा आणि खूप सुंदर दिसतो. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा, नीटनेटका स्वच्छ आणि ग्रीनरी तर खूप सारी आहे इकडे. आणि शांतता तर खूपच आहे. ज्या दिवशी आपल्याला खूप इरिटेशन होईल ना, तेव्हा आपण इकडे जावं. हा मधला गोल आपण लपून छपून याचा व्हिडिओ काढलेला होता. याच्यामध्ये एका टायमाला 8,000 माणसं मेडिटेशन करू शकतात. त्याच्यानंतर आपण ट्रेन वगैरे पकडली आणि विरारला गेले. तर विरारला डॉमिनोजमध्ये गेले आणि हा तिकडचा व्ह्यू आहे. आई जीवदाणीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण खायला थोडंफार मागवलं, पेटूला खुश केलं. आणि खूप दमलेले आम्ही, सकाळी केलेले आणि खूप ऊन होतं. त्याच्यानंतर रिक्षा केली आणि आपण आता चाललेले आहेत घरी. आणि ही आमची घरी जायची खुशी आहे. थँक्यू. आणि हे थोडंफार आपल्याला माहिती देण्यासाठी आणि लाईक सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू सो मच.